श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय असा आहे की मला जेव्हा पारायण करायचं होतं तेव्हा मला किती अडथळे आले ते तुम्हाला सांगते। आज मला पारायण करायचं होतं, गुरुवार वार होता, त्या दिवशी मला पारायणाला बसायचं होतं। त्याच्या आदल्या दिवशी मला किती प्रॉब्लेम आले ते तुम्हाला सांगते मी। माझ्याकडे साधा फोटो सुद्धा नव्हता महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो सुद्धा नव्हता, मूर्ती सुद्धा नव्हती, माझ्याकडे काही सुद्धा नव्हतं, माझ्याकडे ग्रंथ सुद्धा नव्हता, जपमाळ सुद्धा नव्हती। मला हे सगळं आणायचं होतं। त्या दिवशी मी आवरलं, मिस्टरांना बोलले की मला हे सगळं घेऊन यायचं आहे, आपण जाऊ। तर मिस्टर बोलले जाऊ, पण माझं एक काम झाल्यावर मी येतो, मग आपण जाऊ, तोपर्यंत तू आवरून घे। मी आवरून थांबले आणि नेमका मिस्टरांचा मोबाईल घरातच विसरला आणि त्यानंतर मग मी आवरून घेतलं आणि वाट बघत बसले। मिस्टर काही येईनाच, खूप उशीर झाला, पार 6 वाजायला आले, 5:30 का 6 वाजायला आले मला वाटतं। तेव्हा मग मिस्टर आले आणि मग आम्ही गेलो केंद्रामध्ये, कारण ते पुस्तक किंवा ग्रंथ पुस्तकांच्या दुकानामध्ये पण मिळतो हे मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं। आणि पारायण पण कसं करतात एवढं पण जास्त माहिती काहीच नव्हती, पण मला करायचं होतं, गुरुवारीच सुरुवात करायची होती, पारायणाला गुरुवारीच बसायचं होतं। खूप इच्छा, म्हणजे असं काय घाई झालती मला माहीत नव्हतं, खूपच घाई झालती मला, गुरुवारीच मला पारायणाला बसायचं होतं। मग आम्ही केंद्रात गेलो, तर तिथं जातानाच पाहिलं महाराजांच्या पर्यंत दर्शनाला जायच्या अगोदरच दुकान आहे केंद्रामध्ये, तर ते दुकान बंद होतं। पाहिलं मी तर मला थोडं हे वाटलं, म्हटलं किती विघ्न येतात, म्हणजे पारायण तर करायचं आहे, यायला उशीर झाला। तर ते मावशी बोलल्या तिथल्या की नाही, मावशी नव्हत्या, दादा बोलले की तिथले की बंद झालं ते दुकान, 5 वाजताच बंद होतं। आम्हाला जायला 6:15 झालते, लेट झाल्यामुळे ते दुकान बंद झालं होतं। म्हटले उद्या या तुम्ही, उद्या गुरुवार आहे, उद्या दिवसभर चालू असतं दुकान। तर म्हटलं आता उद्या कसं शक्य होणार, मिस्टरांना तर बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग ठीक आहे विचार केला। म्हणजे किती विघ्न येतात ते काय होते असं माहीत नाही, पण एवढं माहिती होतं की महाराज माझी परीक्षा बघतात की ही काय करतीये, सोडून देतीये का, नको करायला असं म्हणतीये का, पण मी जिद्द ठेवली होती, मला करायचंच होतं। मग ठीक आहे म्हटलं उद्या येऊ आपण। मग मी दर्शन घेतलं महाराजांचं, घरी न येता बाकीचं जे मला पाहिजे नव्हतं, गुलाबजल वगैरे, फुलं, हे सगळं घेतलं, नारळ, खडीसाखर, जे काय पाहिजे होतं, केळी वगैरे, हे घेतलं मी। मग घरी आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातली कामं आवरली आणि म्हटलं आता आपल्याला पारायणाला बसायचं आहे, ग्रंथ वगैरे हे सगळं घेऊन यायचं आहे। दुकान तर उघडलं असेल, आता 10 वाजून गेले होते। नंतर मग मी वाट पाहिली मिस्टरांची, काम होतं थोडंसं, त्यामुळं त्यांना थोडं लेट झालं, पण ते आले, मला वाटतं 12:30 का काय वाजले असेल। आणि मग आम्ही गेलो केंद्रामध्ये परत। मग तिथून आम्ही ग्रंथ घेतला, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेतला, एक जपमाळ घेतली, महाराजांचा फोटो घेतला आणि बाकी तर काही नव्हतं लागत, एवढं घेतलं आणि मग आम्ही आलो। बाकी आदल्या दिवशी मी घेतलं होतं फुलं वगैरे, हे खडीसाखर आणि ते, आणि मग त्यानंतर मग आम्ही घरी आलो। तर त्या दिवशी मी लाईटली नाश्ता थोडासा केला होता, मला माहिती पण नव्हतं की किती वेळ लागणार आहे ग्रंथ वाचायला, कारण फर्स्ट टाईम होता, त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं। मी जास्त व्हिडिओ पण यूट्यूबवर तर काहीच पाहिलं नव्हतं एवढं, फक्त मला पारायण करायचं एका ताईंनी सांगितलं होतं, कर, खूप छान अनुभव आहे, इच्छा पण आपली पूर्ण होते, आणि असं कर असं सांगितलं होतं। ते स्तवन वगैरे खूप खूप होतं वाचायला, महाराजांचा जय जयकार करायचा असतो अगोदर, नंतर 11 वेळी जपमाळ करायची असते, त्यानंतर तारक मंत्र हा पण 11 वेळा म्हणायचा असतो। आणि एवढं सगळं, आता पहिल्यांदा तर काय आपलं पाठ नसतं, तारक मंत्र बघून म्हणायचं किंवा मग यूट्यूबला लावून द्यायचं, आणि मग त्याच्या पाठोमाग त्या जे कोणी यूट्यूबवरती असेल म्हणत असतील त्यांच्या पाठोमाग आपण म्हणायचं। मग मी असं केलं। त्यानंतर हे एवढं सगळं केल्यानंतर, स्तवन वगैरे हे सगळं केल्यानंतर, जपमाळ पण केल्यानंतर, जपमाळ मी त्या दिवशी एकदाच केली होती, 11 वेळा नव्हती केली, एकदाच केली होती, 11 वेळा करायची होती, पण म्हटलं खूप वेळ जाईल, माझ्याच मनाने मी एकच वेळा केली। त्या ताईंनी मला सांगितलं होतं 11 वेळा करायची, पण मी केली नाही ती, आणि त्यानंतर मग मी ग्रंथ वाचायला सुरुवात केली। तर मी जेवण पण केलेलं नव्हतं, उपवास वगैरे करत नाही, स्वामी चरित्र सारामृत आपण जेव्हा हे पारायण करतो तेव्हा उपवास नाही करत, जेवायचं असतं, पण मला वेळच नाही मिळाला, त्यामुळे मी जेवले नाही। मला वाटलं 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल, नंतर मग आपण 2:30 वाजता जेवता, 2:30 किंवा 3 वाजतील,
चालेल म्हटलं. तर मी वाचायला बसले, पूजा वगैरे मांडली, छान मस्त रांगोळी वगैरे खूप छान केलं. नंतर मग मी वाचायला बसले, ग्रंथ वाचायला बसले. त्यानंतर खूप उशीर झाला आणि 4:45 वाजले. नंतर मग मी आरती केली. आरती केल्यानंतर मग मी थोडंसं खाल्लं, जेवले तर नाही, थोडंसं खाल्लं. त्यानंतर मग संध्याकाळी मी खीर वगैरे असं जेवणात आपण जे बनवतो ते दाखवलं आणि खिरीचा नैवेद्य दाखवला. हे झालं पहिल्या दिवशी. आणि त्या दिवशी मग मी त्या ताईंना परत विचारलं की मी असं असं केलेलं आहे, नारळ खडीसाखर तर मी पाटावरती महाराजांपुढेच ठेवलेली आहे. तर त्या ताई बोलल्या की तिथे नाही ठेवायची आपल्याला, ते काय करायचंय, नारळ खडीसाखर ही आपल्याला महाराजांच्या केंद्रात जायचंय. केंद्र जर जवळ नसेल, मंदिर असेल तर तू मंदिरात पण जाऊन ठेवू शकती. ते का ठेवायची की विनंती करायची, हे महाराजांना सांगायचं आहे नारळ खडीसाखर ठेवून की मी हे पारायण करतेय 7 दिवसांचं, ते निर्विघ्नपणे पार पडू द्या, ते पूर्ण तुम्ही करून घ्या माझ्याकडून. आणि एवढंच बोलायचं आहे आणि ते तिथं ठेवायचं आहे. पण मी ते तिथं न ठेवता मी ते तिथंच ठेवलं, पाटावरतीच ठेवलं. मग मला तिने सांगितल्यावरती मी नैवेद्य दाखवला महाराजांना घरामध्ये पारायणाच्या तिथे. आणि मग मी परत मंदिरात गेले. केंद्र आमच्या घरापासून लांब आहे, पण मी मंदिरात गेले आणि मग तिथे ते ठेवून आले. माफी पण मागितली महाराजांची, कारण फर्स्ट टाईम होतं त्यामुळे थोड्याशा चुका होतात, पण महाराज आपले घेतात सांभाळून. आणि मग मी घरी आले. त्यानंतर मग मला ती ताई बोलली, तू जपमाळ किती वेळा केली? म्हटलं मी एकदाच केली. ती म्हणली असं नाही करायचं, तू आता परत 11 वेळा कर. तेव्हा 9 वाजले होते ताईंनो. मी परत जपमाळ केली. माझे मिस्टर बाकी जेवले होते, मुलं वगैरे जेवले होते. मिस्टर माझ्यासाठी जेवायचे थांबले होते. त्यांना बोलले की मला आता परत जपमाळ करायची आहे, वेळ लागेल, तुम्ही जेवून घ्या. ते म्हटले नाही मी पण थांबतो. ते पण माझ्यासाठी जेवायचे थांबले. मग मी परत 11 वेळा जपमाळ केली. त्यानंतर मग मी जेवले. 9:30 का काय झाले होते, 9:45. पण मी हे सगळं केलं. छान अनुभव आला. पण महाराजांनी माझी परीक्षा पाहिली. पण खूप छान पारायण माझं झालं, निर्विघ्न पार पडलं. छान केलं मी सगळं व्यवस्थित, उद्यापन वगैरे छान केलं, व्यवस्थित झालं. हा अनुभव आला. म्हणजे महाराजांनी थोडक्यात माझी परीक्षा पाहिली, पण मी पण न डगमगता व्यवस्थित केलं सगळं. हा अनुभव आला. हे एवढी विघ्न आली माझ्या पारायणाला बसायच्या अगोदर. हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की तुमची पण इच्छा असेल तर ताईंनो जरूर करा, तुमची पण इच्छा पूर्ण होईल. महाराज आणि करून घेतील सगळं. आणि काही चुकलं असेल तर महाराज सांभाळून पण घेतात. असं नाही की आपल्याला लगेच शिक्षा देतात. महाराज असं नाही करत, ती आईच आहे शेवटी. त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की करा. आपण कधी पण करू शकतो की असं त्याला नियम अटी वगैरे म्हणजे काही नाही. कोणत्या पण महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सुरुवात करू शकतो. मासिक धर्म वगैरे बघून तुम्ही करू शकता. छान अनुभव येतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.